शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपोत्कार काणी कुंडली मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार देहातील अज्ञान नाहीसे हो ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्रीसेवा दास्य भक्ती प्राप्त हो घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो दिवा जळो देवापाशी तुझे पडो सर्वांपाशी जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः जय जय रघुवीर समेत जय सद्गुरु ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः जय सद्गुरु। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ऑल इन माय चॅनल. सो आपण व्लॉग डायरेक्टली इव्हिनिंगला स्टार्ट करत आहोत कारण सकाळपासून फार गडबड होती. सो मी इथे आता चिकन सूप बनवायला घेते आहे कारण अतुलला थोडं बरं नसल्या कारणानं त्याच्यामुळंच आपले जरा व्हिडिओज येत नव्हते. सो आणि अज्ञूला पण बरं नाही आहे विदिन टाईम. सो त्याच्यामुळं आता मी इकडे चिकनचं सूप बनवण्यासाठी चिकनचे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकत आहे. जसं की चिकनचं जे वाटण वगैरे असतं आपलं नॉर्मली जे यूज करतो आपण ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ते सगळे आता मसाले मी यूज करत आहे. अँड देन त्याच्यानंतर आपण सगळे मसाले टाकून झालं की परत एकदा ते व्यवस्थित जे आपले हे आहे ते सगळं आपण व्यवस्थित हलवून घेणार. आपल्याला बरं नाही आहे त्याच्यामुळे मी चिकन सूप बनवते त्यांच्यासाठी. थोडं त्यांना जरा तरतरी येईल कारण त्यांना घसा वगैरे खूप दुखतो. युजली सूप वगैरे घेतल्यावर बरं वाटतं. तर मी आता हे ज्या एक्सेस आपलं जे वाटण राहिलं आहे ते मी आता दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेत आहे. युजली माझी सवय असते मी जास्त वाटण बनवत नाही, पण जर कधी झालंच तर मग थोडंसं ते काढून ठेवते जेणेकरून ते वाटण आपलं परत आपल्याला यूज होतो. हार्डली 1 ते 2 दिवसाच्या वर मी वाटण ठेवत नाही कारण मला आवडत नाही ते वाटण करून ठेवायचं आणि मग ते यूज करायचं. सो त्याच्यामुळे मी ते काढून ठेवलं आहे डब्यामध्ये. आणि आता जे पाणी आहे ते आपण सूपसाठी यूज करणार आहोत. मिक्सरचं भांडं देऊन जे पाणी राहील ते आपण सूपसाठी यूज करणार आहोत. सो तुम्ही नक्की बघत राहा की आपण कसं करतोय ते. आता मी ते भांडं बघा हलवून घेतलेलं आहे. त्यातलंच पाणी मी आता सूपमध्ये ओतणार आहे. सो मी आता इथे चिकन वगैरे हलवून घेते प्रॉपर जेणेकरून जे मसाले आहेत आपण टाकलेले सूपसाठी ते पूर्ण चिकनच्या पीसेसला लागून ते एकजीव होईल. सो आता हे पाणी आहे ते आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातलं आणि ते भांड्यातलं पाणी आपण कढईत ओतणार आहोत. सो बघा मी इथे ओतलेलं आहे आणि आता मला असं वाटतं आहे की अजून पाणी हवं आहे थोडंसं, तर मी अजून थोडंसं घेईन आणि अजून होते कारण की सूप थोडंसं थीन असेल तरच छान लागतं. थिक सूप एकदम असं चांगलं लागत नाही, थोडं पाणीच पाहिजे सूपला. सो ते शिजायला चिकन शिजल्यानंतर कारण ते पाणी आटतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी पाहिजेच. सो गाईज बघा मी परत एकदा पाणी ॲड केलेलं आहे. सो आता आपलं हे झालेलं आहे. त्याच्यानंतर मी आता पूर्ण किचन ओटा असा व्यवस्थित क्लीन करून घेते. आता डबा मी ठेवून देते तो फ्रीजमध्ये जेणेकरून इथे राहिलं तर पटकन लक्षात येत नाही कधी कधी. सो त्याच्यामुळं आता मी किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मसाल्याचा डब्बा वगैरे सगळं त्याच्या जागच्या जागी ठेवून देते. त्याच्यानंतर आपण आता पुढची प्रोसिजर करणार आहोत. मी परत एकदा बघते की व्यवस्थित सगळीकडे लागलेलं आहे की नाही वाटण. त्यानंतर मी आता सकाळचे जे आपले सकाळची भाजीची तयारी
दुसऱ्या दिवशी ऑफिस आहे अतुलचं, सो ती भाजीची तयारी ते भिजवून ठेवलेलं आहे. त्यानंतर मी आता परत किचन ओटा, मला सवयच आहे का विदिन काम करता करता ते किचन ओटा क्लीन करायची. इथे आपलं मीठ संपलं होतं, सो मिठाची पुडी मी मिठाच्या डब्यात ओतत आहे. सो मीठ पूर्ण ओतून घेतलेलं आहे आपण डब्यामध्ये. त्याच्यानंतर मला पुढे आणखीन तयारी करायची आहे स्वयंपाकाची. आत्ताशी आपण सूप बनवलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण बाऊल घेणार आहोत एक, त्याच्यामध्ये मीठ टाकून पोळ्या बनवायच्या आहेत. आपल्याला चपाती बनवायची आहे. सो त्यासाठी मी चपातीचं प्रिपरेशनसाठी त्यात मीठ टाकलेलं आहे. देन मी आता पीठ घेईन, गव्हाचं पीठ आपण थोडंसं घेणार आहोत त्याच्यामध्ये चपाती करण्यासाठी. सॉरी गाईज, थोडंसं मिस्टेक होते, पण सांभाळून घ्या. सो आता मी चपात्या करण्यासाठी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. जास्त चपात्या बनवायच्या नाही, हार्डली 2-4च बनवायच्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत. मी आता बघते की काय काय आहे वगैरे, सो बघताय तुम्ही. आणि आणखीन आता चपात्याचं पीठ मळून घेते. तर चपातीचं पीठ कसं थोडंसं असं हेवी मळलं तर ते छान मऊसूद होतं, आणि मऊ चपात्याचं पीठ असलं तर त्याची चपातीही मऊसूदच राहते. सो बघा मग, चला पुढचं बघा, कंटिन्यू. पण आपण जे मध्ये बेबी शॉवरचा एक प्रोग्राम बघितला, जो की माझा भाऊ आहे त्याला काहीतरी झालेलं आहे, म्हणजे बेबी शॉवरचा रिझल्ट लागलेला आहे. सो काय झालं आहे, मुलगा झाला आहे की मुलगी झाली हे तुम्हाला मी तिकडे गेल्यावरच समजेल. सो चला तर मग माझ्यासोबत, तुम्हाला मी घेऊन जाते. शॉप नंबर 4, मार्क प्लाजा, पूर्णिमा चौक, नियर वेलनेस मेडिकल. थँक्स. अपनों का प्यार क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार.